जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परम मंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. आमच्या पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या नावाला आम्ही उंचावितो. प्रभू पवित्र देव बापा, मागील आठवडाभर तू आम्हा प्रत्येकाचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस आणि आमची काळजी तू घेतली. प्रभू आम्ही मनापासून तुझे आभार मानतो आणि तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये आम्ही सर्वजण एकत्र येत असताना पवित्र देव बापा, आमची प्रार्थना आहे प्रभू, तुझ्या उपस्थिती तू आमच्यामध्ये असू दे. तुझ्या उपस्थितीमध्ये असणारे तुझे आशीर्वाद, तुझ्या उपस्थितीमध्ये पवित्र देव बापा, तुझ्या लोकांसाठी, तुझ्या लेकरांसाठी ज्या सर्व अद्भुत गोष्टी आहेत त्यांचा अनुभव, त्यांची प्रचिती तू आम्हाला येऊ दे. होय पवित्र देव बापा, तू आमची दुर्बलता जाणतोस, आम्ही केवळ मानव आहोत हे तू आठवतोस. प्रभू आमच्यावरती दया कर, आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर आणि तुझी उपस्थिती तू प्रखरतेने आमच्यामध्ये दे. पवित्र देव बापा, आज तुझ्या उपस्थितीमध्ये जो सर्व वेळ आम्ही या ठिकाणी असणार आहोत, केवळ तुझं आणि तुझं गौरव तू त्यामधून करून घे. होय पवित्र देव बापा, आज पुन्हा एकदा आमची प्रार्थना आहे, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं वातावरण तू दे. जी तुझी लेकरं मार्गात आहेत त्यांना सुखरूप तू घेऊन ये. प्रभू देव बापा, आज जी तुझी लेकरं दुखणाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, ज्यांना येता येत नाहीये, अशा प्रत्येकावरही तुझे हात तू ठेव आणि त्यास आशीर्वादित तू कर. पवित्र देव बापा, ही भक्तीची वेळ आम्हा सर्वांसाठी मोठ्या आशीर्वादाची कर. देव बापा, आजच्या भक्तीचा सर्व ताबा आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. तुझ्या मार्गदर्शनामध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये तू आम्हा चालव आणि तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आज एक वार पुन्हा आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. मंगल चिंतन, मंगल दर्शन, मंगल तव गुणगान. आपल्या सर्वांना येईल.
मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मंगल सेवा मांगल्याचे मंगल सेवा मांगल्याचे देवा तुझ निधान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान अंतर्यामी खाली वरती मागे पुढती उर्मी अंतर्यामी खाली वरती मागे पुढती उर्मी प्रेम सागरा तुझ्या खेळती प्रेम सागरा तुझ्या खेळती मीन त्यातले आम्ही मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान हे तृण हे तरु हे गिरी हे न विश्व दिसे न दिसे ते हे तृण हे तरु हे गिरी हे न विश्व दिसे न दिसे ते त्या प्रेमाच्या मधुर लहरीनी त्या प्रेमाच्या मधुर लहरीनी तब तबलेले नुसे मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मी तव माझे गान तुझे ऐकणार जेतेही मी तव माझे गान तुझे ऐकणार जेतेही तुझेच देवा तुझेच तू हे तुझेच देवा तुझेच तू हे सांभाळून या देई मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान राज तुझे तव महती अवघी बल विक्रम तव देवा राज तुझे तव महती अवघी बल विक्रम तव देवा एक सुखद अधिकार आमचा एक सुखद अधिकार आमचा की करीचे तव सेवा मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुण गान आणखीन एक गीत गाऊया. देवबापाचा आभार मानित असताना आपल्या सर्वांना येईल उपासना संगीतामधून 298 नंबरचं गीत ख्रिस्त माझा तारणा मला वाटे प्रिय फार. तारणारा मला वाटे प्रिय फार
ख्रिस्त माझा तारणार, मला वाटे प्रिय फार. सांगळे म्हणतात की माते परी देतो धीर, म्हणे आता तरी फिर. हा ख्रिस्त, ही आमची ख्रिस्त गुरु माऊली आम्हाला अति आईच्या प्रेमापेक्षाही उत्तम रीतीने आम्हाला बोलवणारी, आम्हाला जवळ करणारी आहे. माते परी देतो धीर, म्हणे आता तरी फिर. त्या परमेश्वराकडं मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कुठल्याही अवस्थेतून पुन्हा फिरू शकतो. ज्या घटकेला मनुष्याला त्याच्या चुकांची, त्याच्या अपराधांची, त्याच्या पापांची जाणीव होते आणि पश्चातापी अंतःकरणाने ज्यावेळेस आम्ही त्या आमच्या ख्रिस्ताचा धावा करतो, मोठ्या प्रेमाने तो आम्हाला जवळ करणारा आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्हाला माहित आहे की जे प्रेम आम्हावरती त्या आमच्या ख्रिस्ताने केलेलं आहे, तशा प्रकारचं प्रेम आमच्यावर आणखीन कोणीही करू शकत नाही. या जगामधून दुसरं प्रेम किंवा त्या प्रकारचं दुसरं प्रेम आम्हाला सापडणार नाही, आम्हाला ते भेटणार नाही. आणि म्हणून आमच्यासाठी हे फार महत्वाचं आहे की आज जग ज्या ठिकाणी प्रेम शोधत फिरतं, जगातील गोष्टींमध्ये, व्यक्तींमध्ये, आमच्याकरिता आमच्या ख्रिस्ताचं प्रेम पुरेसं आहे. आमचा ख्रिस्त आमच्यासाठी पुरेसा आहे आम्हाला जीवन जगण्याकरिताच. परमेश्वर देवबापाची स्तुती असो. एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र संहिता 48 आज आपण वाचूया. साम 48. स्तोत्र संहिता 48. परमेश्वर थोर आहे, आमच्या देवाच्या नगरात त्याच्या पवित्र डोंगरावर तो स्तुतीस अत्यंत पात्र आहे. उत्तर सीमेवरील सियोन डोंगर, राजाधिराजाचे नगर, उच्चतेमुळे सुंदर व सर्व पृथ्वीचा आनंद आहे. देव त्याच्या प्रसादांमध्ये आश्रयदुर्ग असा प्रगट झाला आहे. कारण पहा, राजे एकत्र झाले व एकजुटीने चढाई करून आले. हे नगर पाहताच ते विस्मित झाले व घाबरे होऊन पळत सुटले. तेथे त्यास कंप सुटला, त्यास प्रसूती वेदनांप्रमाणे वेदना झाल्या. पूर्वेच्या वाऱ्याने तार्शिशच्या गलबते फोडतोस. जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात पाहिले ते हे की देव सर्व काळ स्थिर राखील. हे देवा, तुझ्या मंदिरात आम्ही तुझ्या वात्सल्याचे चिंतन केले. हे देवा, जसे तुझे नाव तशी तुझी कीर्ती पृथ्वीच्या शेवटापर्यंत जात आहे. तुझा उजवा हात न्यायपूर्ण आहे. तुझ्या न्यायकृत्यांमुळे सियोन डोंगर आनंद पाहू. यहुदाच्या कन्या उल्हासोत. सियोने सभोवती फिरा, तिला फेरा घाला. तिचे बुरुज मोजा. तिच्या कोटांकडे लक्ष द्या. तिच्या प्रसादांमधून फिरा, म्हणजे पुढील पिढीला तिच्याविषयी तुम्हाला सांगता येईल. कारण हा देव आमचा सनातन देव आहे. तो सर्व काळ आमचा मार्गदर्शक होईल. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्या सर्वांकरिता आशीर्वादाची करोत. स्तोत्र करता या स्तोत्रामध्ये म्हणतो की जे आम्ही ऐकले ते सेनाधीश परमेश्वराच्या नगरात, आमच्या देवाच्या नगरात पाहिले. आणि काय पाहिलं? वचन 8 मध्ये स्तोत्र करता म्हणतो त्यांनी काय पाहिलं ते हे की देव सर्व काळ ते स्थिर राखील. परमेश्वराच्या हातांमध्ये जे आहे, परमेश्वराच्या नियंत्रणामध्ये जे आहे, ते सर्व काळ स्थिर राखणारा परमेश्वर आहे. स्थिर राखणारा. आम्हाला माहिती आहे की या भूतलावरती मनुष्याचं जीवन जे आहे ना, ते अस्थिर अशा प्रकारचं आहे. अस्थिरतेमध्ये आमच्या भोवतालचं वातावरण, परिस्थिती देखील अस्थिर आहे. आणि अशा या अस्थिरतेमध्ये ज्यावेळेस आम्ही आमच्या रोजच्या जीवनाला पुढे जात असतो,
त्यावेळेला आमचा परमेश्वर जो स्वतः स्थिर आहे, जो स्वतः कधी बदलत नाही, तो काल आज उद्या आणि युगानुयुग सारखाच आहे. जेव्हा त्याच्या हातांमध्ये आम्ही स्वतःला देतो, परमेश्वर आम्हाला देखील स्थिर करणारा आमचा परमेश्वर आहे. स्तोत्रकर्ता या ठिकाणी या स्तोत्रामध्ये सियोनेचं जे सौंदर्य आहे, त्याचं जे वैभव आहे, त्या संदर्भात तो बोलत आहे. सियोन डोंगर ना सियोन देश, किंवा आम्हाला माहिती ही देवाची नगरी, जी नगरी जिला देवाने स्थिर करून ठेवलेलं आहे. स्तोत्रकर्ता म्हणतो की तिचं सौंदर्य, तिचं वैभव किती मोठं आहे. जेव्हा शत्रू तिच्या विरुद्ध चालून येतात, ते तिला पाहून विस्मित होतात, भयभीत होतात, त्या ठिकाणी त्यांना कंप सुटतो. हे सगळं का? कारण परमेश्वराची ती नगरी आहे. तुम्ही आणि मी देखील परमेश्वराचे आहोत. आणि जेव्हा आपण परमेश्वराचे आहोत असे म्हणतो ना, आमच्या जीवनावर परमेश्वराचं नियंत्रण आहे. परमेश्वर आम्हास स्थिर करून ठेवणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, स्तोत्रकर्ता म्हणतो, कारण हा देव आमचा सनातन देव आहे. तो काही आजचा तो नाही, तर जो अल्फा आणि ओमेगा आहे, ज्याने अवघी सृष्टी निर्माण केली, ज्याच्यामध्ये आपण सर्व आहोत, जो आपलं जीवन आहे, हा सनातन परमेश्वर तुमचा आणि माझा सर्व काळ मार्गदर्शक असा होणार आहे. परमेश्वराच्या मार्गदर्शनामध्ये आम्हासाठी सर्व प्रकारचा आनंद, सर्व प्रकारची शांती, सर्व प्रकारचे आशीर्वाद आहे. देवबाप, ही वचने आपणा सर्वांकरिता आशीर्वादाची करोत. क्वायर यावेळेस पुढे येईल. क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण परमेश्वर देवबापाची स्तुती आराधना करूया. प्रभू येशूच्या नावात सर्वांना सलाम. ओके, फर्स्ट थोडंफार सांगतो. जेव्हा पण आम्ही प्रार्थना करतो तेव्हा आम्हाला देव सुचवते, आणि जेव्हा पण आपण प्रार्थना करतो, आपण देवासोबत बोलतो, तर प्रार्थना करत असताना देव जो सुचवतो तेच आपल्याला त्या मार्गावर चालवतो. तर देव असा एकदा बोलला की डोंट थिंक अबाउट युअर थॉट्स अँड ड्रीम्स, थिंक अबाउट मी अँड व्हॉट इज द राईट पाथ, आय विल गिव्ह यू द राईट पाथ. म्हणजे तू मला मी तुला निवडलेलं आहे, तू माझ्या रस्त्यावर चालशील तर तू सरळ तुझ्या राईट डायरेक्शनमध्ये चालशील. त्याचा सांगण्याचा उद्देश म्हणजे त्याच्या जवळच्या रस्त्यात, जगाच्या व्यतिरिक्त एक चांगला रस्ता आहे, तो म्हणजे ख्रिस्त. आणि देवाला आवडणारी गोष्ट म्हणजे ही की मॅथ्यू 5:19 सांगते, यू आर द लाईट ऑफ द वर्ल्ड. आपण जगाचा प्रकाश आहोत, तोही जगाचा प्रकाश आहे, आपण त्याचे प्रकाश आहोत आणि आपण त्याचे लेकरं आहोत. तर वर्शिपमध्ये 2 गोष्टी शिकलो आम्ही थोडंफार अजून. वर्शिप इज लाईक नॉट अ शेड्यूल बट प्रेझिंग गॉड. एका शेड्यूलसारखं आपण ते करतात म्हणून आपणही करू नये, तर देव जे मनात आपल्याला सांगतो ते करूया. आणि आजचा त्याने दिवस दिला, खूप जण हे दिवस बघू नाही शकले, आणि आपल्याला त्यांनी हा सुंदरसा दिवस दाखवला म्हणून त्याचे उपकार म्हणूया, त्याच्या स्तुतीला सुरुवात करूया त्याच्या नावाने, आणि हालेलुया स्तुती करेंगे हे या गीताने सुरुवात करूया. सर्वांना येणारं गीत कॉयरपेक्षा आपण जास्त आवाज काढूया. Hallelujah,
यीशु की स्तुति करेंगे. व्हॉट इज गीतकार असं म्हणतो, स्तुती करेंगे, येशू की स्तुती करेंगे. तर मन मोकळेपणाने त्याची स्तुती करूया आणि त्याचे उपकार म्हणूया की तिने आपल्या पापांसाठी आपलं रक्त दिलं म्हणून आपण आज शुद्ध आणि पवित्रतेने बसलेलो आहोत. आपलं लक्ष त्याच्याकडे लावूया, मनाने प्रार्थना करूया आणि समोरचं गीत गाऊया. चिल्ला कर गाऊंगा सर्वांना येणारं गीत आहे. टाळ्या वाजूया आणि जोराने हे गाणं म्हणूया. वो
क्रूस पर प्रेम की सजा उन हाथों पर ना मेरा लिखा। देखो क्रूस पर प्रेम की सजा उन हाथों पर ना मेरा लिखा। मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है। तो मैं चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा। चिल्ला कर गाऊंगा, सबको ये सुनाऊंगा। मुझे प्रेम ने है पाया, मेरा गीत बीत गया, मुझको अजीज मिल गया। सब कुछ हो गया है नया। ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ ओ आपण खाली बसूनच प्रार्थनेमध्ये मनात जी प्रार्थना करतो आपण हर समय हर पल, म्हणजे देवाजवळ जातो. काही परिस्थिती असली, एक्झाम असली, दुःख असलं, हॅपीनेस असली, या कोणची गोष्ट असो, पण कधी पण देवाला पुढे ठेवतो आणि देवाला हाक मारतो आपण. आणि तेच सगळ्यात मोठं प्रायोरिटी आहे की आपण देवाला कधीही हाक मारू शकतो, कधीही बोलू शकतो. सो प्रार्थना जात असतानाच गाणं म्हणूया, देवा तू येईना हाक माझी ऐकणं. देवा तू येना हाक माझी ऐकना. देवा तू येना हाक माझी ऐकना. तुझाच देवा आसरा, कोणी ना देवा तुझसारखा. किती तुझे उपकार रे, किती तुझे आभार रे. सोबतीला तूच आहे, तुझ्यावरी विश्वास आहे. सांभाळशील मजला, सांभाळशील मजला. जग है सारे स्वार्थी रे, कोणीच नाही रे कोणाचे. तूच मजला साथ दे, पडत से तर हात दे. किती तुझे उपकार रे, किती तुझे आभार रे. सोबतीला तूच आहे, तुझ्यावर
गीत तूच असशील अंतरीत किती तुझे उपकार रे किती तुझे आभार रे सोबतीला तूच आहे तुझ्यावरी विश्वास आहे सांभाळशी मजला सांभाळशी मजला सांभाळी मजला सांभाळी मजला सांभाळीशी मजला सांभाळीशी मजला हो देवा, तुझे उपकार मानतो, तुझे आभार मानतो. ज्या वेळी मी चुकलो, ज्या वेळी मी चुकीच्या मार्गात चाललो, त्यावेळेस तू मला हाक मारलं आणि मी तुझी प्रार्थना ऐकली, मी तुझं बोलणं ऐकलं. मी ज्या वेळेस तुला हाक मारले त्यावेळेस तू मला उत्तर दिलं. तू माझ्या सोबत आहे म्हणून तुझे आभार मानतो. सर्वजण उभं राहूया आणि शेवटचे गीत गाऊया. जो आज आणि उद्या आणि सर्व काळ सदैव तसाच आहे, तो आमचा परमेश्वर. जो मृत्यूच्या आयुष्या दरीतून आम्हाला काढतो, तो आमचा परमेश्वर. ज्याला काहीच अधिकार नाही आमच्यावर, त्याला धमकवणारा आमचा परमेश्वर. आम्ही हक्काने त्याला बाप म्हणू शकतो, तो म्हणजे परमेश्वर. सर्वजण त्याच्या जवळ जाऊया, प्रार्थना करूया. चुका झाली असणार, बॅड फेस सर्वांचा येतो, पण देव त्याच्यातून काढणारा महान परमेश्वर आहे. तो आपल्या सोबत आहे, सर्व काळ आहे आणि त्याच्यासारखं कोणीच नाही. गीत गाऊया. तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं, तुमसा कोई नहीं, तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं. यीशु
तुमसा कहीं नहीं, अब है पूरा यकीन, तुमसा कोई नहीं। धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभू की तू आम्हाला जीवन दिलं. धन्यवाद प्रभू की तू आम्हाला निवडलं. जर तू नसतं तर आम्ही काहीच नसतो तर बाप्पा, आम्ही बाकीच्यासारखे भटकलेले असतो तर बाप्पा, पण तू आम्हाला निवडलं आणि त्या अंधेरापासून काढलं आम्हाला आणि उजालाची लाईफ दिली बाप्पा, लाईटची लाईफ दिली तू आम्हाला. म्हणून त्यासाठी उपकार मानतो बाप्पा. जेवढे तुझे उपकार मानू तेवढे कमी आहेत बाप्पा, कारण की तू महान आहे, सर्वश्रेष्ठ आहे, अल्फा आणि ओमेगा आहे. आमची कोणची परिस्थिती असो, तो आमचा राईट डायरेक्शन आहे बाप्पा. आम्ही किती चुकलो, किती बेगलो, तरी शेवटी तू आमचं घर आहे बाप्पा. आम्ही तुझ्याचकडे येणार, तुझ्या शांतीच्या मार्गावर चालणार. तुझे आभार मानतो बाप्पा. पुन्हा एकदा जे नवीन आहे ते नसींना मन दिलं तेव्हा तू त्यांची प्रार्थना ऐकत आहे, त्यांचे अश्रू बघत आहे. आणि हा पूर्ण विश्वास आहे की जे कोणी आज नवीन आलं आहे बाप्पा, त्यांच्या मनात तू काही ना काही कार्य करणार. माझी प्रार्थना आहे बाप्पा की आजच्या वचनाद्वारे अनेक लोकांचं तारण व्हावं, अनेक लोक तुझ्याकडे निवडून यावं, तुझ्या जवळ यावं, तुझ्या रडाव, कन्फेस करावं की ते बाप्पा हो आम्ही चुकलो आणि आज आम्ही तुझ्याजवळ वापस येतो आहे, तुझी आराधना करण्यासाठी, तुझी प्रार्थना करण्यासाठी, तू जे ऑर्डर दिलं आहे ते पाळण्यासाठी. तुझ्या ऑर्डर, कमांड्स जे काही आहे ते आम्ही पाळावं होते बाप्पा. हे ट्रॅफिक रूल नाही आहे की आम्ही तोडलं आणि चालेल. जर स्वर्गात जायचं आहे तर आम्हाला तुझे रूल्स पाळायला लागेल. जर आम्हाला तुझ्यासोबत बोलायचं आहे तर आम्हाला तुझे रूल्स अँड कमांड फॉलो करावंच लागेल बाप्पा. जी आजारी आहे, दुःखी आहे, तो आज त्यांना बघत आहे. प्रार्थना करतो बाप्पा, त्यांनी त्यांचा देव निवडलेला आहे, त्यांची आशा निवडलेली आहे आणि तू त्यांची शेवटची आशा आहे बाप्पा. आणि तू त्यांची प्रार्थना ऐकणार हा पूर्ण विश्वास आहे. आजची भक्ती तुला समर्पित दे बाप्पा. जे गीत आम्ही गायले ते तुला समर्पित दे बाप्पा. आणि बाप्पा मन दे, शांती दे, हीच प्रार्थना करतो बाप्पा. येशूच्या प्रिय गोड नावाने मागतो म्हणतोय, आमेन. आणि आपलं लक्ष जे आहे ते परमेश्वर देव बापाच्या वचनांकडं आपण लावूया. या प्रार्थना करूया. पवित्र आणि प्रेमळ देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो. खरंच तू चांगला आहेस, आम्हा जवळ करणारा आहे, आमच्यावरती दया करणारा आहे. पवित्र देव बापा, तुझ्या उपस्थितीसाठी आम्ही तुझे आभार मानतो. आणि आज तुझ्या उपस्थितीमध्ये आम्ही तुझी वचने वाचत असताना, तुझ्या वचनांवरती आम्ही मनन करीत असताना, प्रभू तू आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. तुझ्या वचनांचं सामर्थ्य आम्हावरती ओत आणि तुझ्या वचनांमध्ये असणारं ते गुड देव बापा जे आम्हास मोठा आशीर्वाद आमच्या जीवनात घेऊन येतं, मोठी शांती आम्हाला देतं. प्रभू त्या तुझ्या वचनाचं सामर्थ्य आणि त्या तुझ्या वचनाचं काम आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कर. पुन्हा एकदा आम्ही तुझे आभार मानित प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. कलसेकरास पत्र यावरती आपण अभ्यास करीत आहोत. पुढच्या रविवारला कलसेकरास पत्रावरती परीक्षा होईल. पुढचा रविवार हा महिन्याचा शेवटचा रविवार आहे आणि पुढच्या रविवारी या पत्रावरती आपली परीक्षा देखील असेल. आतापर्यंत या पत्रावरती आपण अभ्यास करत असताना पहिल्या 2 आठवड्यांमध्ये, पहिल्या 2 रविवारी जे आम्ही वचन ऐकलं, जे आमचे विषय होते, जे आमचे प्रतीक होते, त्यामध्ये
पहिल्या अध्यायामध्ये आम्ही ख्रिस्ताचं जे वैभवी श्रेष्ठत्व आहे त्यावरती आम्ही पहिल्या अध्यायामधून मनन केलं. त्याच्यानंतर मागच्या रविवारी दुसऱ्या अध्यायामधून आपण ख्रिस्ताच्या मंडळीकरिता जो बोध त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे दुसऱ्या अध्यायामध्ये त्यावरती आपण मनन केलेलं आहे. आणि आज तिसरा अध्याय आपण आपल्या समोर ठेवूया. कलसेकरास पत्र याचा तिसरा अध्याय आणि वचन 1 ते 17 या ठिकाणी आहेत. मी आपल्याकरिता वाचत आहे. म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तिथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तिपूजा म्हणावे, हे जीवे मारा. त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता, त्यामध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे त्याला तुम्ही धारण केले आहे. यात हेल्लेनी व यहुदी, सुनता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुती, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्व काही आणि सर्वात आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात. म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने का आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. एकंदर 17 वचने, तिसरा अध्याय आणि पहिली 17 वचने आपण वाचलेली आहे. या 17 वचनांचं वाचन आपण करत असताना आमच्या समोर काय विषय किंवा काय प्रतीक यामधून असायला पाहिजे? तर प्रियांनो, ही 17 वचने एका विश्वासणाऱ्याचं जीवन कसं असायला पाहिजे, एका ख्रिस्ती व्यक्तीचं ज्याने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे त्या व्यक्तीचं जीवन कसं असायला पाहिजे हे सांगणारी ही वचने आहेत. आणि म्हणून आजचं जे आपलं प्रतीक आहे ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन चरित्र, हा आपला विषय आज असणार आहे. ख्रिस्ती व्यक्तीचे जीवन चरित्र. ज्यावेळेस मनुष्य प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल घडून येतो. ही पहिली पायरी आहे. जर कोणी असं म्हणत असेल की माझा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास आहे तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल आहे. तो असायलाच पाहिजे, तो असायलाच पाहिजे. जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो आणि आमच्या जीवनामध्ये कुठलाच बदल नाही तर आम्हाला आमच्या विश्वासाला आम्ही अजूनही आमच्या कृतीमध्ये आणलेलं नाही. आम्ही मुखाने तर बोलतोय की आमचा विश्वास आहे, परंतु आमचा विश्वास अजूनही आमच्या कृतीमध्ये, आमच्या ॲक्शनमध्ये तो अजूनही आलेला नाही. आणि आम्हाला माहिती आहे कृतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे. याकोबाच्या पत्रात अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो,
ज्यावेळेस मनुष्य प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतो, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये बदल पाहायला भेटतो. मग हा कशा प्रकारचा बदल आहे किंवा काय त्या ठिकाणी घडतं ते आम्हा समोर पाऊल या 17 वचनांमधून तो ठेवत आहे. या 17 वचनांवरती मनन करत असताना ज्यावेळेस आम्ही एखाद्या व्यक्तीविषयी ज्यावेळेस आम्ही विचार करतो, ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन चरित्र हा विषय आम्ही पाहत असताना प्रियांनो, या वचनांना आपण त्यांचं विभाजन आपण करणार आहोत. काही भागांमध्ये त्यांना विभागणार आहोत. प्रामुख्याने 3 भाग ते असतील. आता व्यक्तीचं जीवन चरित्र म्हटलं म्हणजे मग त्यामध्ये त्याच्या सर्व जीवनाचा समावेश आहे. त्या ठिकाणी त्या व्यक्तीचे विचार, त्याचं मन, त्या व्यक्तीचं बोलणं, त्या व्यक्तीची ॲक्शन, त्या व्यक्तीची कृती, या 3 भागांमध्ये या 17 वचनांचं विभाजन करून आपण या 17 वचनांवरती आज मनन करणार आहोत. पहिला भाग जो आपण आपल्या समोर ठेवत आहोत, ख्रिस्ती व्यक्तीचं मन किंवा त्याचे विचार कसे असायला पाहिजेत. पहिली 4 वचने, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाल. मग ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ती व्यक्तीच्या मनाचा विचार करतो, पुष्कळदा आपण बोलतो ना असं, आमच्या मनाचा विचार केला जात नाही. गोष्टी आमच्यावरती थोपवून दिल्या जातात. आम्हाला मन आहे की नाही, आम्हाला भावना आहेत की नाही, पुष्कळदा आम्ही बोलतो. प्रियांनो, ख्रिस्ती व्यक्तीचं मन, ख्रिस्ती व्यक्तीचे विचार, पाऊल त्या संदर्भात अतिशय स्पष्टपणे सांगतो की वरील गोष्टींकडे मन लावा, वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. आता आम्हाला माहिती आहे आमचं मन कसं आहे. मनुष्याचं मन चंचल आहे, अस्थिर आहे. आज एक गोष्ट आम्हाला आवडते, उद्या कदाचित ती गोष्ट आम्हाला आवडणार नाही. आज ज्या गोष्टीसाठी आम्ही काहीही करण्याकरिता तयार आहोत, उद्या कदाचित ती गोष्ट आमच्यासाठी फार महत्वाची नसेल. मनुष्याचं मन हे चंचल आहे. आणि या जगातल्या ज्या गोष्टी आहेत ना, ज्या गोष्टी आम्हाला आकर्षित करतात, या जगामध्ये जी सर्व प्रकारची आकर्षणं आणि मोह आहेत, प्रियांनो, ही क्षणिक आहेत, ही बदलणारी आहेत, ती नाशवंत आहेत. आणि म्हणून पाऊल या ठिकाणी मंडळीला, विश्वासणाऱ्यांना, ख्रिस्ती व्यक्तीला हे स्पष्टपणे सांगतो की या पृथ्वीवरील गोष्टींकडे मन लावू नका, तर आपलं मन कुठं लावा? त्या स्वर्गातील गोष्टींकडं. वर. कुठं वर? कोणत्या स्वर्गातील गोष्ट? ज्या ठिकाणी तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त चढून गेलेला आहे. हा प्रभू येशू ख्रिस्त त्या स्वर्गामध्ये चढला आणि पित्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. त्या ठिकाणच्या गोष्टींकडं आपलं मन लावा. केवळ मनच लावा असं नाही म्हणत, तर तो म्हणतो तेथील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. स्वर्गीय आशीर्वाद, स्वर्गीय दान, आध्यात्मिक दान, देवाच्या त्या सर्व गोष्टी मिळवण्याकरिता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा. अडचण एकच आहे, माहिती आहे काय? आम्हाला जे डोळ्यांनी दिसतं ना, आम्ही त्या दिशेने आकर्षित होतो. आम्हाला जे डोळ्यांनी दिसतं आम्ही तिकडं आकर्षित होतो. स्वर्गातील गोष्टी आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही, मग आम्ही आमचं मन त्या ठिकाणी कसं लावायचं? प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही आमच्या स्वतःला
या जगातील त्या सर्व आकर्षक गोष्टींपासून वेगळं करतो आणि आम्हा स्वतःला या जगापासून बाजूला करून ज्यावेळेस आम्ही स्वतःला देवाच्या समक्षतेमध्ये घेऊन येतो, देवाच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही आमचा अधिक वेळ घालवू लागतो ना प्रियांनो, खात्री बाळगा, त्या स्वर्गीय गोष्टी जरी आम्हाला आमच्या या उघड्या डोळ्यांनी पाहता येत नसतील तरीही आम्ही त्या स्वर्गीय गोष्टींचा अनुभव आमच्या जीवनामध्ये घेऊ शकतो, आम्ही त्या दिशेने आकर्षित होऊ शकतो. मला सांगा का बरं पाऊल जो एक अतिशय चांगल्या स्थितीमध्ये असणारा त्या सर्व गोष्टी सोडतो आणि ख्रिस्तासाठी छळ सहन करायला तयार होतो? का बरं पाऊल या ठिकाणी असं म्हणतो की ज्या गोष्टी माझ्या लाभाच्या होत्या, ज्या गोष्टी माझ्या फायद्याच्या होत्या, त्या गोष्टी मी सोडल्या, त्या गोष्टी मी हानीच्या लेखतो, त्या गोष्टी मी केर कचरा लेखतो आणि ख्रिस्ताकरिता मी माझं जीवन जगतो. काय पावलाने त्या गोष्टी पाहिल्यात का? स्वर्गामध्ये काय काय आहे, कसं आहे? प्रियांनो, ज्यावेळेस पावलाच्या जीवनामध्ये देवाचं पाचारण आम्ही पाहतो, त्या पाचारणाला जेव्हा पावलाने योग्य प्रतिसाद दिला आणि पावलाने जे स्वतःला देवाकरिता समर्पित केलं, त्याच्या जीवनामध्ये दैवी सामर्थ्याचा अनुभव, त्या दैवी गोष्टींचा अनुभव, त्या स्वर्गीय गोष्टींची रुची, प्रियांनो, तो सर्व प्रकारचा गोडवा पावलाने त्याच्या जीवनामध्ये अनुभवला. आणि म्हणून तो आम्हाला सांगतो की तुम्हीही आपलं मन जे आहे ते वरील गोष्टींकडे लावा, ज्या ठिकाणी आमचा ख्रिस्त चढून गेला. त्या वरील गोष्टी मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्रयत्न करा. आमच्या मनामध्ये काय आहे? आमच्या मनामध्ये काय आहे? आमच्या मनामध्ये पुष्कळ सर्व विचार आहेत, पुष्कळ विचार आहेत. आम्ही या ठिकाणी बसलेलो असतो परंतु आमच्या मनामध्ये आणखीन काही ना काही सुरू असतं. उद्याच्या गोष्टी असतील, उद्याचं नियोजन असेल, पुढच्या आठवड्याचं नियोजन असेल किंवा अनेक काही आमच्या मनामध्ये सुरू असतं. या जगामध्ये आम्ही असताना आमच्या मनामध्ये काय आहे? आमचं मन कोणत्या गोष्टींकडे आकर्षित होत आहे? आम्हाला कोणत्या गोष्टींची ओढ लागलेली आहे? आमचं मन आम्हाला जगाकडे ओढून नेतं किंवा आमचं मन आम्हाला त्या स्वर्गीय गोष्टींकडे ओढून नेतं? प्रियांनो, याकडं नित्य लक्ष असू देणं फार महत्वाचं आहे. आमचं मन आम्हाला ताब्यात ठेवून आहे का शक्य? आमचं मन, आमचं शरीर, आमचे विचार आपल्या ताब्यात ठेवणे, आपल्या कह्यात ठेवणे आहे का आम्हाला शक्य? किती जणांना वाटतं नाही? आता एकही हात वर नाही. आहे का शक्य? पवित्र आत्म्याद्वारे उत्पन्न होणारी जी फळं आहे, 9वं शेवटचं फळ कोणतं आहे? कोणतं आहे शेवटचं फळ? इंद्रिय दमन. इंद्रिय दमन. काय होतं? या फळाचा परिणाम काय आहे? व्यक्ती देवाच्या आत्म्याद्वारे, व्यक्ती देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे स्वतःला कह्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो. कदाचित एका दिवसात शक्य नाही होणार, परंतु तो प्रयत्नशील असतो. त्याचे सर्व इंद्रिय, त्याचे विचार, त्याचं मन तो देवाकडं लावून ठेवण्याचा प्रयत्न करतो. जे देवाला आवडत नाही, मग अशा त्या सर्व गोष्टींपासून तो स्वतःला वेगळं ठेवण्याकरिता प्रयत्न करतो. पाऊल देखील तोच प्रयत्न करतो. पाऊल असं म्हणतो का की मी परिपूर्ण झालेलो आहे? पाऊल असं कधीच म्हणत नाही. पाऊल म्हणतो की मी प्रयत्न करत आहे, मी प्रयत्न करत आहे आणि मी प्रयत्न करीत आहे. तुम्हाला आणि मलाही आपल्या जीवनामध्ये निरंतर स्वतःला कह्यात ठेवण्यासाठी आम्हाला प्रयत्नशील आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे. कलसेकरासच्या पत्रामध्ये, या वचनांमध्ये पाऊल ज्यावेळेस आम्हाला सांगतो की तुम्ही आपलं मन वरील गोष्टींकडे लावा,
त्याचं कारण तो असं आम्हाला देतो. तो म्हणतो की पृथ्वीवरील तुमचं जे जीवन आहे ते मृत झालेलं आहे. तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचं जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलं आहे. आणि ज्या वेळेला हा ख्रिस्त प्रगट केला जाईल तेव्हा तुम्हालाही तुमचंही जीवन गौरवाने त्या ठिकाणी प्रगट केल्या जाईल. पाऊल म्हणतो की तुम्ही मृत आहात. आम्ही तर जिवंत आहोत. आम्ही तर रोज चालतो, फिरतो, बोलतो, आम्हाला पाहिजे ते सगळं आम्ही करतो. पौल जेव्हा या ठिकाणी म्हणतो की तुम्ही मृत झाला आहात, तुम्ही मृत झाला आहात. केव्हा मृत झालो आम्ही? ज्यावेळेस आमचा बाप्तिस्मा झाला, ज्यावेळेस आम्हाला त्या पाण्याच्या खाली नेण्यात आलं. प्रियांनो, आम्ही आमचा जुना स्वभाव, आमचं जुनं मनुष्यपण, ते सर्व प्रकारचं वाईट जे आहे ना ते त्या ठिकाणी पुरून टाकलेलं आहे. ते त्या ठिकाणी आम्ही संपवून टाकलेलं आहे. पाऊल आम्हाला तेच या ठिकाणी सांगतो की तुम्ही मनुष्यास कृतीसह काढून टाकले आहे. वचन 9चा शेवटचा भाग म्हणतो, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. ख्रिस्तासाठी पापमय जीवनाला, या जगातील जीवनाला आम्ही मृत झालेले आहोत. प्रियांनो, ज्या व्यक्तीचं मन अजूनही जगामध्ये आहे, ज्या व्यक्तीचं मन अजूनही जगातल्या गोष्टींसाठी धडपडत आहे, या जगाकरिता जो व्यक्ती जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे, अजूनही स्वर्गीय जीवनासाठी त्या व्यक्तीची तयारी झालेली नाही. आणि जर आमच्या संदर्भात असं आहे आणि जर प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेण्याकरिता या ठिकाणी येतो, तर मग आमची अवस्था काय असणार आहे? आमची अवस्था काय असणार आहे? प्रियांनो, पाऊल आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की पृथ्वीवर तुमचं जे जीवन आहे ते मृत अशा प्रकारचं झालेलं आहे. ते ख्रिस्ताबरोबर देवामध्ये ते गुप्त ठेवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्रियांनो, ज्यावेळेस ख्रिस्ती व्यक्ती तिच्या मनाचा विचार करते ना, तिचं मन हे वरील गोष्टींकडं असावं, स्वर्गीय स्वर्गीय असावं. माझा मीपणा, माझा इगो, मला हे आवडत नाही, मला ते आवडत नाही, तो मला असा बोलतो, तो मला तसं बोलतो, मी माझ्यासाठी मी जगावं नाही का, मी 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 म्हणून जे काही आहे, मला हे करायचं, मला ते करायचं, मला असं करायचं, ज्या सर्व मीपणाच्या गोष्टी आहेत प्रियांनो, त्या सर्व आम्हाला बाजूला सारायच्या आहेत, त्या सर्व आम्हाला बाजूला करायच्या आहेत. आणि आम्हाला आमचं मन जे आहे ते त्या स्वर्गीय गोष्टींकडं लावायचं आहे. दुसरी बाब त्यामध्ये प्रियांनो, ख्रिस्ती व्यक्तीचे बोलणे. आम्हा सर्वांना बोलायला आवडतं, परंतु महत्वाचं आहे की आम्हाला काय बोलायला आवडतं. आम्हाला काय बोलायला आवडतं. वचन 8, 9 आणि 16 वचने, 16वं वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे. परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा, निंदा व मुखाने शिवीगाळ करणे हे सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी लबाडी करू नका, कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतीसह काढून टाकले आहे. वचन 16, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, परस्परास सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या द्वारे गा. ख्रिस्ती व्यक्तीचं बोलणं, ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, त्या व्यक्तीचं बोलणं कसं असायला पाहिजे? मिठाने रुचकर केल्यासारखं असायला पाहिजे, आम्हाला माहित आहे. या शास्त्र भागामध्ये पाऊल किती गोष्टींचा उल्लेख करतो. पाऊल आम्हाला सांगतो की वचन 8 मध्ये निंदा, ख्रिस्ती व्यक्तीने निंदा करणे हे तिला शोभत नाही. निंदा करणे काय असतं? निंदा करणे
काय असतं निंदा करणे म्हणजे काय आहे बरं? काय आहे निंदा करणे? आम्ही करतो का निंदा? कोणालाही विचारा, कोणीच नाही म्हणेल आम्ही कुठं निंदा करतो. आम्ही तर फक्त त्या व्यक्तीविषयीची माहिती देतो. ती व्यक्ती कशी आहे आम्ही ते फक्त सांगतो. आम्ही कुठं निंदा करतो? निंदा करणे देवाला आवडत नाही, ख्रिस्ती व्यक्तीला शोभत नाही. प्रियांनो, सहज आणि सोपी व्याख्या करून ठेवावी. जी व्यक्ती उपस्थित नाही त्या व्यक्तीबरोबर त्या व्यक्तीविषयी बोलणे म्हणजे समजून चला ती निंदा करणे आहे. जी व्यक्ती तुमच्यामध्ये उपस्थित नाही त्या व्यक्तीविषयी चर्चा रंगवणे समजून चला ते निंदेचा एक भाग आहे. ख्रिस्ती व्यक्तीला ते शोभत नाही, ते शोभत नाही. कारण काय होतं माहिती आहे का, पुष्कळदा ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारची निंदा करत असतो ना, तुम्ही पहा ती व्यक्ती तशी नसली तरीही काय होतं माहिती आहे का, की बोलण्याच्या ओघामध्ये आम्ही काहीतरी त्यात चढवून सांगतो, वाढवून सांगतो. मग ज्याने ऐकलं तो तिसऱ्याला आणखीन त्यात भर घालून सांगतो. आणि ती व्यक्ती बिचारी जशी नाही तिच्याविषयीचं असं सुंदर चित्र आम्ही रंगवून सादर करतो ना, आम्हाला त्याबद्दल अवॉर्ड भेटायला पाहिजे. इतकं सुंदर आम्ही त्या ठिकाणी लिखाण करतो व्यक्तीच्या जीवनाबद्दल. निंदा करणे ख्रिस्ती व्यक्तीला शोभत नाही. दुसरी गोष्ट पाऊल त्या ठिकाणी सांगतो, मुखाने शिवीगाळ करणे. मुखाने शिवीगाळ करणे. प्रियांनो, अजूनही आमच्या मुखांमधून शिवी निघते का? मग तुम्ही कितीही रागात असा. मी रागात होतो, मी चिडलेलो होतो म्हणून मी शिवी दिली, हे कारण चालणार नाही. हे कारण चालणार नाही. तरुणांना माहीत आहे, तरुण लेकरांना माहीत आहे. तुम्ही रस्त्याने चाला, ज्या ठिकाणी तरुण लेकरं एकत्र असतात ना, तरुण लेकरं पण आता वरची पायरी झाली. लहान लेकरंही ज्यावेळेस ते एकत्र असतात ना, ते शिवीने बोलायला सुरुवात करतात आणि शिवीने संपवतात. वाक्यांमध्ये, चर्चेमध्ये, बोलण्यामध्ये शिव्यांचा उपयोग करणे एक प्रकारचं ट्रेंड, एक प्रकारचं फॅशन झालेलं आहे आज. आणि इतकं सहज बोलतात ना, काही वाटत नाही, काही वाटत नाही. विश्वासणारे या नात्याने, देवाचे लोक या नात्याने शिवीगाळ करणे हे आम्हाला शोभत नाही. आणि म्हणून प्रियांनो, ती शिव्या ज्या काही, मग ते काही असू द्यात, प्रियांनो, आमच्या विचारांमध्ये, आमच्या मुखांमध्ये अशा कुठल्याही शब्दांना जागा देऊ नका, कारण ते ख्रिस्ती व्यक्तीला शोभत नाही. तिसरी गोष्ट पाऊल त्यामध्ये आणखीन सांगतो, वचन 9 मध्ये, एकमेकांशी लबाडी करू नका. एकमेकांशी लबाडी करू नका. हे देखील ख्रिस्ती व्यक्तीला शोभत नाही. देवाला ते आवडत नाही. लबाडी करणे. सहज बोलून जातो आम्ही, सहज करतो, सहज बोलतो, परंतु आमची छोटी लबाडी प्रियांनो काय परिणाम घडवून आणू शकते आम्हाला सांगता येत नाही. पुष्कळदा ज्यावेळेस घरातील मोठी मंडळी लबाडी करतात, खोटं बोलतात, लहान लेकरं त्या ठिकाणी ऐकत असतात आणि ती लहान लेकरं ते शिकून घेतात, शिकून घेतात ते घरामध्ये, आणि ते देखील त्या प्रकारचं खोटं बोलायला शिकतात. आता काही जण म्हणतील हा चर्चेचा भाग असेल, कोणतीही लबाडी चांगली, कोणतीही लबाडी वाईट, आम्ही इथं खोटं बोललेत, तिथं खोटं बोललेत, हा चर्चेचा भाग. प्रियांनो, खोटं बोलणं, लबाडी करणं हे देवाला आवडत नाही. लबाडी करणे हे देवाला आवडत नाही. पुष्कळदा त्याचा परिणाम जो आहे हा आमच्या पुढच्या पिढीवरती त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून मग आम्हाला काय बोलायचं आहे, आम्हाला काय बोलायचं आहे, तर वचन 16 मध्ये तो आम्हाला सांगतो, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो. ख्रिस्ताचं वचन बोला, ख्रिस्ताचं वचन बोला.
एकमेकांची चांगल्या गोष्टींसाठी विचारपूस करा, एकमेकांसाठी प्रार्थना करा. देवाचं वचन तुम्हामध्ये भरपूर राहो आणि त्या वचनांच्या द्वारे तुम्ही काय करा, एकमेकांना सर्व प्रकारच्या ज्ञानाने शिकवण द्या आणि त्यांना बोध करा देवाच्या वचनांमधून. हे देवाला आवडणारं आहे, हे ख्रिस्ती व्यक्तीला शोभणारं आहे. प्रियांनो, ज्या ठिकाणी सर्व प्रकारचं वाईट आम्हाला जगामध्ये पाहायला भेटतं, त्या स्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन बोलतो, ज्यावेळेस आम्ही देवाच्या वचनातून बोध करतो, जगाला ते आवडणार नाही, त्यांना नका आवडू देऊ, परंतु हे प्रकाशामध्ये अंधार आणण्यासारखं आहे. हे प्रकाशामध्ये अंधार आणण्यासारखं आहे. ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी तुम्ही लाईट ऑन करा, त्या ठिकाणी प्रकाश येईल, अंधार नाहीसा होईल. प्रियांनो, ज्या ठिकाणी वाईट आहे, ज्या ठिकाणी चुकीच्या गोष्टी आहे, त्या चुकीच्या गोष्टींना, त्या सर्व वाईटाला आम्ही त्या ठिकाणी देवाचं वचन काय सांगतं, देवाच्या वचनातून जर आम्ही त्या ठिकाणी बोध केला तर अंधारामध्ये प्रकाश घेऊन येण्यासारखं ते आहे. कदाचित जगाला ते नाही आवडणार, कदाचित आमच्यावरती हसल्या जातील, आमची टिंगल केल्या जाईल, आम्हाला वेड्यात काढल्या जाईल, काढू द्या, परंतु अंधाराच्या ठिकाणी प्रकाश घेऊन येणे हेच तुमचं आणि माझं काम आहे. पूर्वी आम्हीही अंधारात चालत होतो, पूर्वी आम्हीही आमच्या मित्रांमध्ये सर्व प्रकारचं वाईट बोलत होतो, सर्व प्रकारच्या शिवीगाळ आमच्याही मुखात होत्या, परंतु आता जेव्हा आम्हाला ख्रिस्त समजलेला आहे, आता जेव्हा आम्हाला ख्रिस्त कळालेला आहे आणि आता जेव्हा ख्रिस्ताने आम्हाला त्या अंधारातून प्रकाशात आणलेलं आहे, मग आता आम्ही प्रकाशाच्याच गोष्टी बोलणार. अंधारात असणाऱ्यांना निराश करू नये, अंधारात असणाऱ्या लोकांना आवडणार नाही म्हणून आम्ही प्रकाश सोडून अंधारांच्या गोष्टीकडं आम्ही आकर्षित होऊ नये. प्रियांनो, देवाच्या वचनाचा प्रकाश तुमच्याकडं आहे आणि ज्यांच्याकडं हा प्रकाश आहे त्यांच्यासाठी तो असं म्हणतो की ते अंधारात चालणारच नाही. तुमच्याकडं, माझ्याकडं जीवनाचा प्रकाश आहे. हा प्रकाश ज्या ठिकाणी आम्हाला अंधार दिसतो त्या ठिकाणी हा प्रकाश आम्हाला द्यायचा आहे. देवाच्या वचनातून बोध आम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. प्रियांनो, आम्ही काय बोलायला पाहिजे, आमचं बोलणं कसं असायला पाहिजे. ख्रिस्ती व्यक्तीचं चरित्र म्हटल्यानंतर त्याचे विचार, त्याचे मन, त्याचं बोलणं आणि तिसरी आणि शेवटची गोष्ट प्रियांनो, ख्रिस्ती व्यक्तीची कृती, तिचं आचरण. त्याविषयी पाऊल या पत्रामध्ये आम्हाला काय सांगतो, 5 ते 8 वचने. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ याला मूर्तिपूजा म्हणावे, हे जीवे मारा. त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनांमध्ये जगत होता, तेव्हा त्यामध्ये तुम्ही चालत होता, परंतु आता क्रोध, संताप, दुष्टपणा व निंदा, मुखाने शिवीगाळ करणे ही सर्व आपणापासून दूर करा. 12 ते 14 वचने. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे घराणे असल्यास आपसात क्षमा करा. प्रभूने तुम्हाला क्षमा केली आहे, तुम्हीही क्षमा करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ती व्यक्तीचं आचरण, ख्रिस्ती व्यक्तीची कृती कशी असायला पाहिजे. ज्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे त्या व्यक्तीचं आचरण कसं असायला पाहिजे त्याविषयी पाऊल बोलत असताना पाऊल या ठिकाणी सुरुवातीला सांगतो, पृथ्वीवरील तुमचे अवयव, 5 गोष्टी त्यामध्ये तो सांगतो. जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना आणि लोभ. या 5 गोष्टी पाऊल म्हणतो यांना मूर्तिपूजा म्हणावे. पवित्र शास्त्रात असं कोणतं पाप आहे जे सर्वात वाईट, जे देवाला कुठलंच पाप आवडत नाही, परंतु जर आम्ही कॅटेगरी तयार केली तर सर्वात
घृणास्पद पाप देवाच्या दृष्टीने कोणतं आहे तर मूर्तीपूजा आहे. मूर्तीपूजा देवाला आवडत नाही. पाऊल या ठिकाणी या 5 गोष्टींसंदर्भात सांगतो. मग जार कर्म असेल, या गोष्टींचं फार खोलवर आपण जाणार नाही, हे शब्द आपल्याला कळतात, आपल्याकडे तेवढा वेळ नाही. जार कर्म, कामवासना, कुवासना, कामातुरपणा आणि लोभ. या 5 गोष्टी यांना मूर्तीपूजा म्हणावं. जर आम्ही प्रश्न केला की तुम्ही मूर्तीपूजा करता काय, तुम्ही म्हणाल नाही, आम्ही मूर्तीपूजा करत नाही, ते देवाला आवडत नाही. आम्ही कुठल्याही मूर्तीला नमन करत नाही, आम्ही कुठल्याही मूर्तीसमोरचा प्रसाद खात नाही, मूर्ती नाही, आम्ही नाही म्हणणार. परंतु जर जार कर्म आहे जीवनात तर तुम्ही मूर्तीपूजा करत आहात. अमंगळपणा आहे, काम वासना आहे, कुवासना आहे, आम्ही मूर्तीपूजा करीत आहोत. लोभ सहज गुंतविणारं पाप, त्यामध्ये पण हे येतं लोभ. आपल्या शेजाऱ्याच्या कुठल्याही वस्तूचा लोभ धरू नको. लोभ जर आमच्या जीवनात लोभ जरी आहे तरीही आम्ही मूर्तीपूजा करीत आहोत, जे देवाला आवडत नाही. ते देवाला आवडत नाही. सर्वात घृणास्पद अशा प्रकारचं पाप ते आहे. त्याचबरोबर पाऊल आम्हाला सांगतो की क्रोध, संताप, दुष्टपणा आमच्या आचरणामध्ये, आमचं जे वागणं आहे, आमची जी कृती आहे, क्रोध, संताप आणि दुष्टपणा यांची ती नसावी. तर आम्ही काय करायला पाहिजे? वचन 12 मध्ये असं म्हटलेलं आहे, तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. क्रोध, संताप आणि दुष्टपणा यांच्या ऐवजी पाऊल आम्हाला ह्या गोष्टी करायला सांगतो. आता तुमच्या लक्षात येतील या गोष्टी, ज्यामध्ये पाऊल आम्हाला करुणायुक्त हृदय सांगतो, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता, या सर्व गोष्टी काय आहेत? पवित्र आत्म्याची फळं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतील. आमचं जीवन ज्या प्रकारचं असावं म्हणून देवाला वाटतं तसं आम्हाला जीवन जगता यावं म्हणून देवाने आम्हाला सर्व प्रकारचा पुरवठा केलेला आहे. देवाने आम्हाला अशक्य अशा गोष्टी सांगितलेल्या नाहीत. जे आम्ही करू शकतो, ज्या गोष्टी आम्हाला शक्य आहेत, ज्या करण्यासाठी आम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे, सर्व गोष्टींचा पुरवठा करून देव आम्हाला त्या प्रकारचं जीवन जगायला सांगतो. ममता, लीनता, सौम्यता, प्रियांनो, देवाच्या आत्म्याद्वारे या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं. आणखीन तो असं म्हणतो, एकमेकांचे सहन करा. का सहन करायचं? आम्हाला काही कोणाच्या घरी जावं लागतं का? आम्ही का एकमेकांचं सहन करायचं? प्रियांनो, आज मनुष्य इतका अस्थिर अवस्थेमध्ये आलेला आहे की आम्ही कोणाची एकही गोष्ट सहन करत नाही. एकही शब्द कोणी बोललेला आम्ही सहन करत नाही. एवढंच काय, तुम्ही रस्त्याने जात असताना जर कोणी तुमच्याकडे रागाने पाहिलं तेही आम्हाला सहन होत नाही. सहन होत नाही. या ठिकाणी ख्रिस्ती व्यक्तीला देवाचं वचन हे सांगतं की तुम्ही एकमेकांचं सहन करा. आज पती पत्नी एकमेकांचं सहन करायला तयार नाहीत. कुटुंबातले लोक एकमेकांचं सहन करायला तयार नाहीत. पाऊल तर मंडळीला म्हणतो तुम्ही एकमेकांचं सहन करा. एकमेकांचं तुम्ही सहन करा. आपसात क्षमा करा. आपसामध्ये क्षमा करा. ख्रिस्ती व्यक्तीला ह्या गोष्टी शोभणाऱ्या आहेत.
विश्वासणाऱ्यांना या गोष्टी भूषणाप्रमाणे आहेत, शोभणाऱ्या आहेत. या गोष्टी आमच्या जीवनामधून देवाला सर्व प्रकारचा आनंद देणाऱ्या आहेत. आणि पाऊल असं म्हणतो, या सर्वांवर तुम्ही काय करा? प्रीती धारण करा. प्रीती धारण करा. पुष्कळ संदेश झालेत पाळक साहेब प्रीतीवरती, पुष्कळ ऐकला आम्ही प्रीतीवरती, परंतु कितपत आमच्या आचरणामध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या बोलण्यामध्ये एकमेकांसाठी प्रेम निर्माण झालेलं आहे? एकमेकांसाठी ज्यावेळेस आम्हाला एकमेकांसाठी क्षमा करायची असेल, एकमेकांचं धीराने सहन करायचं असेल, तर त्या ठिकाणी प्रीती असणं गरजेचं आहे. जर प्रेम नसेल, सहन होणार नाही. प्रियांनो, जे पती पत्नी एकमेकांना क्षमा करू शकत नाही त्यांनी समजून घ्यावं, पती पत्नीचं प्रेम तर फार दूर राहिलं, ख्रिस्ताचं प्रेमही त्या ठिकाणी संपुष्टात येत चाललेलं आहे. संपुष्टात येत चाललेलं आहे. आम्हाला प्रीतीने सर्व गोष्टी करण्याकरिता पाऊल आम्हाला सांगतो. आणि या सर्व गोष्टींचा सार, या सर्व गोष्टींचा जो सार आहे ना, वचन 17 मध्ये तो सांगतो, आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा. सर्व गोष्टींचा सार काय आहे? बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकार स्तुती करा. मग आता आमचं मन, आमचे विचार याद्वारे देवाची उपकार स्तुती होत आहे काय? आम्हाला विचार करता येईल. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही जे काही करणार आहोत, आम्ही जे काही बोलणार आहोत, ते आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये बोलायचं आहे. फार सोपं नाही बरं ते, फार सोपं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये म्हटल्यानंतर काय होतं माहिती आहे का? त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त जणू काही आमच्यामध्ये मध्यस्थ असतो. तुमच्या बोलण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त मध्यस्थ आहे. मग आमच्या प्रत्येक शब्दाचा झाडा घेतल्याचा आहे. तुमच्या प्रत्येक कृतीमध्ये प्रभूच्या नावामध्ये करा. आमच्या प्रत्येक कृतीचा न्याय करणारा तो आमचा प्रभू आहे. प्रियांनो, त्याच्या नावामध्ये तुम्ही करा. आमच्या बोलण्याने आम्ही देवाची स्तुती करतो का? आमच्या कृतीने देवाची उपकार स्तुती होते काय? याचा विचार आम्हाला करता येईल. आपले डोळे आपण बंद करूया. आणि आज जे देवबापाचं वचन आमच्याकडं आलेलं आहे, सर्व गोष्टींचा सार पाऊल आम्हाला सांगतो. बोलणे किंवा करणे जे काही असेल ते प्रभू येशूच्या नावामध्ये करा, आणि त्याद्वारे देव पित्याची उपकार स्तुती करा. प्रियांनो, आज आम्ही स्वतःला विचारूया, आमच्या बोलण्याद्वारे आम्ही देवबापाची उपकार स्तुती करतो काय? जर प्रियांनो आमच्या बोलण्याद्वारे आम्ही कोणाची निंदा करत असणार, जर आमच्या बोलण्याद्वारे आम्ही कोणाला दुखावित असणार, जर आमच्या मुखातून शिवीगाळ होत असेल, जर आम्ही लबाडी करणारे आहोत, तर ह्या गोष्टी देवाची स्तुती कशा करतील? या गोष्टी देवाचा क्रोध, देवाचा न्याय आमच्यावरती ओढवतील. प्रियांनो, आमच्या कृतींद्वारे आज या पृथ्वीवरचे जे अवयव आमचे आहेत, चार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना, लोभ, या गोष्टी आम्ही आमच्यापासून दूर केलेल्या आहेत काय? की आजही आमच्या जीवनामध्ये या गोष्टींना स्थान आहे? जर आहे तर आम्ही मूर्तीपूजेसारखं घाणेरडं पाप आमच्या जीवनामध्ये करीत आहोत. जे काही तुम्ही कराल त्यातून देवाची स्तुती करा. आज क्षमा करण्याच्या द्वारे आम्ही देवाची स्तुती करू शकतो. आम्ही स्वीकार करण्याच्या द्वारे देवाची स्तुती करू शकतो. आमच्या करण्याद्वारे, आमच्या कृतीद्वारे देवाची उपकार स्तुती आम्हाला करायला पाहिजे. प्रभू देव बापा, आमचं सहाय्य कर. होय पवित्र देव बापा, ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन चरित्र हे कशा प्रकारचं असायला पाहिजे? देव बापा,
आज एक वार पुन्हा तू त्याची आठवण आम्हाला करून देत आहेस. प्रभू, आम्ही मान्य करतो, आम्ही पूर्वी अंधारात चालणारे होतो, आम्ही पूर्वी सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींमध्ये आमचं जीवन जगणारे होतो. परंतु तू आम्हास क्षमा केली आणि त्या अंधारातून तुझ्या अद्भुत प्रकाशात तू आम्हास पाचारण केलं. आता जेव्हा आम्ही या तुझ्या प्रकाशामध्ये चालत आहोत, आमचे विचार आणि आमचं मन आम्ही तुझ्याकडं लावतो. त्या वरील गोष्टींकडं ते मिळविण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. प्रभू, आमच्या बोलण्याकडून, आमच्या कृतीकडून तुझी स्तुती व्हावी प्रभू, म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत. तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझ्या नावाला धन्यवाद देत प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमेन. सुवंद्य देवा परात्मा स्तवा हो त्याला खालीवर, तो बाप पुत्र आत्मा जाण, त्रेक्याला अनंत मान. आमेन. आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा बरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.